नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही। तर या श्रावण महिन्यामध्ये पवित्र श्रावण महिन्यामध्ये मांसाहार का करू नये याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर हिंदू परंपरेनुसार श्रावण महिन्यात मांसाहार करणं वर्ज्य ठरवण्यात आलेलं आहे। म्हणजेच या महिन्यामध्ये मांसाहार करू नये असं आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात येतं। तर आपल्या शास्त्रामध्ये आहारासंबंधीचे सुद्धा काही नियम सांगण्यात आलेले आहेत। सात्विक आहार हा देखील त्यापैकीच एक नियम आहे। जसं की मांसाहार करणे हे आठवड्यातील काहीच दिवस चालते। इतर दिवशी म्हणजे सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवसांना मांसाहार करणे आपल्याकडे वर्ज्य मानलं जातं। मात्र श्रावण महिन्यात हे धार्मिक नियम अधिक काटेकोरपणे आपल्याकडे पाळले जातात। पण श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये तर यामागे काही धार्मिक कारण आहेत आणि काही वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत। तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर ही परंपराच वैज्ञानिक दृष्टिकोनातून लक्षात घेऊन सुरू झाली असावी। श्रावण महिना हा पावसाळा या ऋतूमध्ये येतो। श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय दिनदर्शिकेनुसार 5वा महिना आहे। या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे। श्रावण महिन्याला सर्व व्रतांच्या सणांचा राजा म्हटलं जातं। श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू धर्मियांची परंपरा आहे। पावसाळ्यातील वातावरण हे दमट ओलसर असतं, तर या काळात रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाण्यास आपण मज्जा करतो। याच खराब वातावरणाच्या कारणामुळे हेच कारण धर्मशास्त्रांनी देखील इथे दिलेलं आहे। पावसाळी वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढतात। उन्हाळ्यात उष्णता, सूर्यप्रकाश यामुळे बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत। मात्र पावसाळ्यात हे जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात। त्यामुळेच पावसाळ्यातला म्हणजे श्रावणातला मांसाहार हा अनेक रोगांना आमंत्रण देणारा ठरू शकतो। श्रावण महिन्यात मांसाहार केल्यास वेगवेगळ्या व्याधी जडू शकतात, अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात। श्रावणात मांसाहार करणं वर्ज्य आहे। त्यामागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे आरोग्य। श्रावण महिना हा प्रेम आणि प्रजनन काळ सुद्धा मानला जातो। या काळात मासे तसेच इतर पशु पक्ष्यामध्ये गर्भधारणेची संभावना असते। कुठल्याही गर्भवतीची हत्या करणे हे हिंदू धर्मात पाप मानले जाते। तसेच कुठल्याही गर्भवती जीवाला खाल्ल्याने मानवाच्या शरीरात काही हार्मोनल समस्या उद्भवू शकतात। तसेच या काळात मासे प्रजनन करत असल्याने जर मासे खाणं चालू ठेवलं तर माशांच्या प्रजाती संपून जाण्याची देखील भीती असते। त्यामुळे वर्षभर खाण्यासाठी नवे मासे जन्मावेत यासाठी श्रावण महिन्यामध्ये मासे खाणे किंवा मांसाहार करणे वर्ज्य मानलं जातं। पावसाळ्यात शरीराचे तापमान वाढणे शरीरासाठी खूप घातक ठरू शकते। त्यामुळे पचनात व्यत्यय येऊ शकतो, हृदयासंबंधी आजार होऊ शकतात, शारीरिक दुखणे उद्भवू शकते। त्यामुळे या महिन्यात मद्यपान करणं सुद्धा वर्ज्य मानलं जातं। तसेच श्रावण महिन्यामध्ये ब्रह्मचर्य पाळण्याचे देखील सुचवले जाते। म्हणजेच या काळात शरीर सुख उपभोगू नये। याचे कारण म्हणजे हा काळ गर्भधारणेचा काळ असतो। या महिन्यात स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणात उपवास आणि पूजा अर्चा करतात, त्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो। त्या कमकुवत होतात। अशा स्थितीत गर्भधारण करण्यासाठी त्या शारीरिकदृष्ट्या सक्षम नसतात। तसेच होणारे बाळ देखील शारीरिकदृष्ट्या कमकुवत असते। त्यामुळे या काळात शरीर सुख उपभोगणे देखील म्हणजेच ब्रह्मचर्याचं पालन करणं देखील गरजेचं आहे। अशी अनेक कारणे या श्रावण महिन्यात घालून दिलेल्या ठराविक नियमांसाठी दिली जातात। श्रावण महिन्यामध्ये मांसाहार का करू नये ही छोटीशी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे। तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।